सर्वांना क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम. आज खरं तर जो मी विषय घेतोय, आपण नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, महात्मा ज्योतिराव फुलेंचं नाव घेतो, सावित्रीमाई फुलेंचं नाव घेतो. मुळात वारसा जो आपला महाराष्ट्राचा जो वारसा आहे, मुळात लय मोठा इतिहास आहे महाराष्ट्राला लाभलेला. परंतु ह्याच महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुलींवरती जो अन्याय अत्याचार वाढला आहे त्याबद्दलच मला थोडंसं बोलायचं होतं. आपल्याकडे मैदानी खेळ आहे, तलवारबाजी आहे, दांडपट्टा आहे. म्हणजे आजही आम्ही ज्यावेळेस आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद सांगतो किंवा भारतीय घटने शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे कोण होतं? एक स्त्री, जिला आपण आई, आज आईचा दर्जा देतो सर्वजण. महात्मा ज्योतिराव फुलेंच्या बाजूनी खंबीरपणे कोण होतं? तर स्त्री होती. तिला देखील आपण आज आईचा, माईचा दर्जा देतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये देखील तसंच आहे. माझा जिजाऊ, मला तुम्ही एक सांगा की ह्या सगळ्या गोष्टी असताना देखील आपल्यावरती अन्याय का होतो? का होतो अन्याय? क्षुल्लक गोष्ट आहे की आपली जी परंपरा आहे तिला कुठेतरी आपण बाजूला ठेवलंय. तर ती जी परंपरा आहे ती बाजूला न सरकवता तिला पुन्हा आपण चालू करणं गरजेचं आहे. आपल्याकडे मैदान आहेत, आपल्या लेकरांना मैदानांपासून आपण वंचित केलेलं आहे, त्यांना पुन्हा मैदानामध्ये उतरवा. आणि उतरवताना शाळेच्या माध्यमातून जर का ते मैदानामध्ये गेले तर मला वाटते योग्य राहील. कारण की होणारा अन्याय अत्याचार हा मैदानाशिवाय थांबणार नाही. त्याचं कारणच असं आहे की मैदानामध्ये जे काही दांडपट्टा असेल, खो खो असेल, या सगळ्या गोष्टी असेल, ह्या सगळ्या गोष्टीपासून त्यांना संरक्षण भेटू शकतं, ह्या मोबाईलपासून मिळणार नाहीये. आपण पालक ज्या वेळेला कामाला जातो, एक मोबाईल देतो मुलांना आणि ते काहीतरी विचित्र घटना ते लोक कायम बघत असतात. आणि कुठेतरी मेंदूचा जो विषय आहे हा एका वेगळ्या बाजूने एक वेगळी दिशा मिळते त्यांना, आणि ती दिशा कुठेतरी थांबू शकते. कारण की शरीर हे थकणं लय गरजेचं आहे. आपण ज्यावेळेस लहानाचे मोठे झालो तर त्या मैदानामुळे झालो, पण कुठेतरी आपण थकत होतो. पण आजचा मुलगा हा थकत नाहीये. आजच्या मुलाच्या हातामध्ये 24 तास पुस्तकं पाहिजे. तिथे पुस्तकं न मिळता त्या मुलाच्या हातामध्ये फक्त आणि फक्त एक मोबाईल असतो. माझी कळकळीची विनंती आहे प्रशासनाला की शाळेमध्ये मैदानी खेळ हे कंपल्सरी करा. खरोखर ते त्यांचं संरक्षण स्वतः करू शकतात. क्रांतिकारी जय लवजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम.